वेलकम टू माय ब्लॉग नंबर 4। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा आपला चौथा ब्लॉग आहे। मागचे जे 3 ब्लॉग केले होते ते लोकांना खूप चांगल्या पद्धतीने आवडले। तर ठरवलं की जे लोकांना आवडतं तर ते आपण केलं तर आपल्याला देखील थोडीफार प्रसिद्धी भेटेल। तर याच उद्देशाने मी आजचा ब्लॉग नंबर 4 करत आहे। आजचा ब्लॉग करण्याचा उद्देश म्हणजे असा की थोड्याच वेळात मला एका नवीन कंपनीमध्ये जॉबसाठी जायचं आहे, म्हणजे जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायचा आहे। आजचा दिवस तसा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। तर तो तुमच्या आशीर्वादाने बघू काय होतं आहे काय नाही, जॉब लागतो की नाही ते पाहू। कारण की प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, फळ देणं हे कुलस्वामी खंडेरायाच्या हातात असतं। तर मित्रांनो, आत्ताच 5 मिनिट आधी मी रूमवर आलेलो आहे। बॅग देखील माझ्या खांद्यावर जशी तशी आहे। दिला इंटरव्ह्यू, पाहू आता काय होते काय नाही ते। कारण की फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळ देणं हे त्या परमेश्वराच्या हातात असतं। तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त आजच्या तरुण पिढीला म्हणजे माझ्या भावांना मी एवढंच सांगेल की कधी खचून जाऊ नका। एक यश अपयश तुमचं लाईफ टाईम नाही ठरवू शकत आहे, प्रयत्न करत राहा। मी तर मगाशीच म्हणलो की जे द्यायचे तो वेळ आल्यावर नक्कीच देईल, फक्त त्या वेळेसाठी थोडासा संयम काढावा लागतो, थोडासा धीर धरावा लागतो। तर आता मी रूमवर आलेलो आहे, अशी बॅग काढली आहे आणि अशी टाकून दिलेली आहे। तर मित्रांनो, सकाळी हे 4 अंडे तसेच बॉईल करताना असेच ठेवून गेलो बोंबलत। आता त्याची मला आठवण झालेली आहे, ते मी एका काचेच्या भांड्यात काढून घेत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले असे 4 अंडे जे मी बॉईल करण्यासाठी सकाळी ठेवले होते, पण त्यांची आत्ता आठवण झाली। तर मी आता यांना मस्तपैकी मीठ मिरची लावून खाणार आहे। जसं की भाकरी चटणीशिवाय खाल्ली जात नाही ना, तसंच अंडे हे पण मीठ मिरची लावल्याशिवाय खाल्ली जात नाही। ब्लॉग कसा वाटला कळवा। 5 नंबरचा ब्लॉग येईल आणि तो याच्यापेक्षा जास्त स्पेशल असेल, कारण की 5 नंबरच्या ब्लॉगमध्ये एका मोठ्या चित्रपट दिग्दर्शकाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे। तर कायम माझ्या चॅनलशी कायम तुम्ही कनेक्ट राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। जय मल्हार, जय शिवराय।